पहलगाम मधील हल्ला हा न विसरणारा हल्ला आहे। अनेकांची कुटुंब या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली आहे। बैसरन व्हॅलीमध्ये स्थानिकांचा रोजगार कसा उद्ध्वस्त झाला त्याची दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। बैसरन व्हॅलीच्या दुकानामध्ये अर्धवट शिजलेली मॅगी ही आजही तशीच भांड्यात पडून आहे। कारण जीव वाचवायला कशी धावपळ झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो। त्या ठिकाणानं एक्सक्लुझिव्ह आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी घेतला। पाहूयात त्या ठिकाणची परिस्थिती। बैसरन व्हॅलीमध्ये जेव्हा गोळीबार झाला तेव्हा हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी खरं तर एक महिला जी आहे ती मदतीसाठी ओरडत होती, मदतीसाठी आर्त हाक मारताना बघायला मिळाली होती। या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये देखील हीच कचरापेटी दिसते। आपण बघतोय की खुर्च्या देखील याच ठिकाणी आहेत आणि मदतीसाठी ती अगदी लोकांना हाका मारत होती की माझ्या कुटुंबातील सदस्याला वाचवा, त्याला गोळी लागलेली आहे, अशा पद्धतीची आर्त हाक जी आहे ती ही महिला त्या ठिकाणी मारताना बघायला मिळाली होती। आणि या परिसरामध्ये याच ठिकाणी खरं तर अनेक जण जेवणासाठी बसले होते, खाण्यासाठी बसले होते, कारण मॅगी आणि भेळ असे ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतात आणि त्यासाठी खरं तर इथे या परिसरामध्ये लोक बसले होते। आणि या कुंपणाच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर कुंपणाच्या पलीकडे ही दुकानं आहेत। या दुकानांमध्ये हे पदार्थ बनवले जायचे। इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते आपला रोजगार म्हणून या ठिकाणी त्यांनी छोटंसं दुकान घातलेलं बघायला मिळालं होतं। याच ठिकाणून हे पदार्थ जे आहे ते बनवले जायचे आणि आपण बघतोय की सध्या या दुकानांमध्ये परिस्थिती जी आहे ती काय आहे ती बघायला मिळते। आपण बघतोय की याच ठिकाणी फ्रीज जो आहे तो असाच उघडा असलेला बघायला मिळतो आहे। किचन हे या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे। या किचनमध्ये ही भांडी ही अशीच टाकून प्रत्येक जण जो आहे तो पळताना बघायला मिळाला होता। किचनमध्ये मॅगी जी आहे मॅगी ती अशीच या भांड्यामध्ये बनवण्यात आलेली आहे। खरं तर मॅगीची ऑर्डर दिली होती आणि मॅगी येईपर्यंत एका दहशतवाद्यांनी धर्म विचारला आणि गोळी मारली अशी घटना घडलेली होती। आणि ही आपण बघतोय की मॅगी या ठिकाणी बनवली जात होती आणि ही मॅगी बनवतानाच अशा पद्धतीनं हा दहशतवादी हल्ला झाला। आणि या ठिकाणी जे रहिवासी होते, जे हे दुकान चालवायचे, ज्यांचं पोट या दुकानावर अवलंबून आहे, हे रहिवासी देखील आपला जीव मुठीत घालून या ठिकाणून निघून गेले असल्याची आपण माहिती मिळते आहे। त्याच्यामुळे परिस्थिती जी आहे ती तशीच्या तशीच बघायला मिळत आहे। या ठिकाणी छोटेखानी असं या ठिकाणी किचन बनवलेलं आहे। स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी हे बनवलेलं आहे। मात्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला हा हल्ला हा काश्मीरींच्या पोटावर देखील केलेला हल्ला झालाय आणि त्यामुळे आता कशा पद्धतीनं जगायचं, काय करायचं असं सवाल काश्मीरी लोकांनाही सतावतोय। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम। तर त्या ठिकाणची परिस्थिती बघून आपण या हल्ल्याची दाहकता निश्चितच समजून घेऊ शकतो। पहलगाम मध्ये हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन्ही दहशतवाद्यांची घरं आता सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहे। लष्करानं जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर या भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागामध्ये ही कारवाई केली असल्याचं बघायला मिळतंय। या कारवाईमध्ये आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त झाली आहे आणि या ठिकाणी गुरी परिसरामध्ये लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचंही घर होतं। ते स्फोट घडवून उडवण्यात आलेलं आहे। तर एकीकडे आपण बघितलं भारतीय सैन्यानं ही कारवाई केली, तर दुसरीकडे पाकिस्तानची पुन्हा मुजोरी दिसते। पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केलाय। भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख असं प्रत्युत्तरही दिलंय। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे सीमेवर दाखल झाले। जम्मू काश्मीरमध्ये तणाव आहे आणि या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मात्र चांगलाच वाढताना दिसतो।
तणाव वाढलाय. जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी चकमक केलेली आहे. अतिरेक्यांचा शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलावर हा गोळीबार बघायला मिळाला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा दलासोबत अतिरेक्यांची चकमक झाली आहे. बांदीपुरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपुरा या भागामध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी त्या ठिकाणी घेराबंदी आणि शोध मोहीम सुद्धा सुरू केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चौफेर नाकाबंदी केली. पाकिस्तानला मोठ्या हल्ल्याची भीती आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी आर्मीकडून युद्धाभ्यास सुरू करण्यात आलेला आहे. काश्मीर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतानं आक्रमक पवित्रा घेतला. त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या पाचावर धारण बसली. नेमकं प्रकरण काय आहे पहा हा खास रिपोर्ट. भारताच्या कारवाईनं पाकिस्तानची हवा टाईट. दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प रातोरात रिकामे. डरपोक मसूद हाफिज सईद बिळात लपले. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य पहा. हे आहेत 18 एकर मध्ये पसरलेलं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय. तिथं काही दिवसांपूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेत होते. मात्र आता भारताच्या इशाऱ्यानंतर या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग कॅम्प सोडून पळ काढलाय. त्यामुळे दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचा हा अड्डा ओस पडला. इथूनच भारताच्या विरोधात कट रचले जायचे. मात्र आता 2016 आणि 2019 प्रमाणे भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देईल या भीतीनं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून पळून जात आहेत. जीवाच्या आकांतानं ही दहशतवाद्यांची पिलावळ सैरावैरा पळतीये. दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भीष्म प्रतिज्ञाच भारतीय लष्करानं घेतली आहे. पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आहेत त्यामधले मॅक्सिमम अतिरेकी आणि त्यांचे आका यांनी या टेररिस्ट लॉन्चिंग पॅडमधून पळ काढला आणि पाकिस्तानमध्ये आत जाऊन त्याचबरोबर GHQ कराचीच्या मदतीनं कुठेतरी काही काळ लपण्यासाठी त्यांनी त्यामध्ये धन्यता मांडली आणि अशाच प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला पाहताना मिळत आहेत. मात्र भारताविरोधात गरळ ओकणारा जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद गायब झालेत. दहशतवाद विरोधात भारताची रोखठोक भूमिका पाहून दहशतवाद्यांच्या या म्होरक्यांनी गप्प बसण्यातच धन्यता मानली आहे. मात्र भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकाड्यांकडून हाफिज सईदचा थैथयाट करणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय. मात्र हाच हाफिज सईद भारताच्या इशाऱ्यानं कुठल्या बिळात लपलाय असा सवाल आहे. अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा. पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळणंही कठीण आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांची तर खैर नाहीच, कारण पाकिस्तानी दहशतवादी आता भारताच्या निशाण्यावर आहेत. हल्ल्याच्या नुसत्या चर्चेनंच या दहशतवाद्यांमध्ये भीतीचं सावट पसरलंय हे निश्चित. तो मौत का डर अभी भी जिंदा है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाही तर देशाच्या आत्म्यावर हल्ला केलाय असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय. पाहुयात त्यावरचा हा खास रिपोर्ट. भारताच्या सार्वभौमत्वावर, अस्मितेवर आणि आत्म्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारतानं ही डरकाळी फोडली आहे आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकड्यांना त्यांच्या दहशतवादी पिल्लावळीला थेट इशारा दिलाय. या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर भेदरलेल्या पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. मोदींनी काय म्हटलंय पाहूया. जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को
उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एकीकडे अख्खा देश दहशतवाद्यांना शोधा आणि ठेचा अशी मागणी करतोय, दुसरीकडे सरकारनंही पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू केलाय। पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सौदीचा दौरा अर्धवट सोडला आणि ते भारतात परतले। त्यानंतर मोदींनी पाकिस्तानची कशी कोंडी केली आहे पाहूया। सिंधू पाणी करार स्थगित, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद, पुढील 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडायचा आहे। पाकिस्तान हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांनाही हटवलं। ये नया भारत है। पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे, त्यात पाकड्यांनी भारतासोबतचा व्यापार रोखलाय। त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसणार आहे। सीमेवर आताच हाऊ इज द जोशच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत। भारत एअर स्ट्राईक करणार किंवा सर्जिकल स्ट्राईक करणार या भीतीनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय। मात्र याच पाकड्यांसह दहशतवाद्यांचा बिमोड भारत नक्कीच करणार आणि त्यांना मातीत गाडणार हे मात्र अटळ। आणि काश्मीरात पुन्हा एकदा नंदनवन खुलणार हे मात्र नक्की। कॅमेरापासून गणेश कांबळेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर। तर आपण बघितलं काश्मीरमध्ये नंदनवन तर फुलणार, मात्र ते कधी हाच सवाल सर्वसामान्य विचारतोय। पुढे मोठी बातमी आहे, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर काश्मीरच्या स्थानिक नागरिकांनी अनेकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले। या संदर्भात छत्तीसगड या ठिकाणी भाजप नेते अरविंद अग्रवाल यांनी नजाकत अली यांचे फेसबुकवर पोस्ट करत विशेष आभार मानले। नजाकत अली यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांचे प्राण वाचवले। नजाकत भाईंच्या उपकाराची परतफेड कधीही करू शकणार नाही या शब्दात अरविंद अग्रवाल यांनी आता आभार मानलेले आहे। त्यामुळे आता भाजप नेत्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे। यानंतर बातमी नाशिकमधून। नाशिकच्या मालेगावात 9 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। बोगस जन्म दाखले प्रकरणामध्ये अटक असलेल्या तव्वाब शेखच्या ईडीकडून झाडाझडती सुरू आहे। तव्वाब शेख मालेगाव महापालिका जन्म मृत्यू विभागामध्ये कार्यरत होते। बनावट जन्म आणि मृत्यू दाखले प्रकरणामध्ये ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय। महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या 16 वेगवेगळ्या एफआयआरच्या अनुषंगानं ईडीनं गुन्हा दाखल केला, कारवाई सुद्धा सुरू केली आहे। दांडी बहादर कर्मचाऱ्यांवर आता पर्यटन विभाग कारवाई करणार आहे। शासकीय सुट्टीच्या दिवशी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नका, पर्यटन विभागाच्या या कर्मचाऱ्यांना सूचना आणि आदेश बघायला मिळत आहे। एकाच दिवशी दांडी मारल्यास कारवाई होणार आहे। सरकारनं आता शासन निर्णय सुद्धा या संदर्भातला जारी केलाय। आणि पुढे एक मोठी बातमी, शरद पवार गटातील पक्षांतर्गत असणारा वाद चव्हाट्यावर आलाय। कारण पक्षातील सर्व प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आलेल्या आहेत। प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कळत आहे। पानिपत या ठिकाणी सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला विरोध करण्याची भूमिका आणि यावरून जितेंद्र आव्हाड शिवाय महेश तपासे आमने सामने आल्याचं जयंत पाटील यांनी त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। आणखी एक मोठी बातमी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ही सुनावण्यात आली। आणि आता याच शिक्षेविरोधातील अपिलावरती आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा पार पडणार आहे। कोकाटेंनी सरकारची फसवणूक करत 4 सदनिका लाटल्या या प्रकरणी नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं। मात्र आजच्या सुनावणी दरम्यान काय युक्तिवाद होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। यानंतर बातमी शेअर बाजारासंदर्भातली। शेअर बाजारामध्ये मोठी पडझड सुरू आहे। सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरून 78,800च्या पातळीवरती पोहोचलाय। निफ्टी देखील 335हून अधिक अंकांनी घसरली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटी बुडाले।
ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया शेअर मार्केट कोसळण्याची कारणं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत उत्पन्न आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. भारतीय इक्विटी आणि बाँड बाजार व्हॅल्युएशनची चिंता आहे. गुंतवणूकदारांकडून सावध राहून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक होते. आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीच्या राजापेठ चौकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. या दरम्यान नवनीत राणा उपस्थित राहिल्या आणि आता भारतावर डोळे वटारून बघा, तुमचे डोळे काढले जातील, हा इशारा त्यांनी दिलेला आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचं आवाहन केलं. शहरातील दुकानं बंद ठेवून राजकमल चौकात हल्ल्याचा निषेध नोंदवला जाणार आहे. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकानं बंद ठेवली आहेत. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या गोळीबारात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षांकडून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं. करावे लागेल व एकजूट दाखवून केंद्र सरकारच्या पाठीमागे उभे राहून त्याच्या प्रत्येक काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत देहू शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी शांततामध्ये रॅली काढली आहे. तर या रॅलीमध्ये सहभागी व्यापाऱ्यांनी हातात फलक धरत शांततेचा आणि एकतेचा संदेश दिलाय. या घटनेतील हल्लेखोरांना कठोरात कठोर शासन करावं, ही मागणी या सर्व व्यापाऱ्यांची आहे. पहलगाम घटनेचा निषेध पंढरपूरमध्येही करण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करत पाकिस्तान विरोधात आंदोलन केलं. या दरम्यान दहशतवाद्यांच्या प्रतिमांची होळी करत पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मला वाटतं की महिला यवतमाळच्या बणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवासेना ठाकरे गटाच्या वतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद या जोरदार घोषणाही देण्यात आल्या. पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. पुण्यात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. हल्ल्यात निष्पाप भारतीयांच्या हत्येचा निषेध झाला. या हल्ल्यामध्ये पुण्यातील दोघांना आपला जीव गमवावा लागलाय. कोंढव्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून कोणार्क इंद्रायू मॉल या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे.